साधारणपणे 5,000 वर्षांपूर्वी भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगितली. हा इतिहास आहे. मग इतक्या वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचा आमच्या आजच्या जीवनाशी काही संबंध आहे का? जरूर आहे. आणि म्हणूनच कालातीत काव्य किंवा विचारधन म्हणजेच श्रीमद भगवद्गीता. हरि ओम. आपण आता 6व्या श्लोकाकडे वळतोय. 6व्या श्लोकात भगवंत सांगतायत, संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. कर्मयोगाच्या अनुष्ठानाशिवाय सर्व कर्मांचा संन्यास करणं हे फारच दुःखदायक आहे. मनन करणारा, भगवंताचं चिंतन करणारा आणि कर्मयोगी असा मुनी विनाविलंब ब्रह्मप्राप्ती करतो. काय सांगतायत पहा, हे महाभाहो, हे अतिशय शूरवीर असे अर्जुना, अयोगता म्हणजे कर्मयोगाचं अनुष्ठान केल्याशिवाय संन्यास आप्तुम दुःखम, सर्व कर्मांचा संन्यास करणं हे फारच कठीण आणि दुःखदायक आहे. आणि मुनी ही म्हणजे मनन करणारा माणूस, भगवत स्वरूपाचं चिंतन करणारा माणूस, आणि योगयुक्त म्हणजे कर्मयोगी, ब्रह्म नचिरेण अधिगच्छती, परब्रह्म परमात्म्याला लवकरच प्राप्त होतो. आता इथे भगवंताने अर्जुनाला पुन्हा एकदा महाभाव म्हणून संबोधित केलं आहे. अर्जुन शूर तर नक्कीच होता व त्यात काही शंका, धाडसी होता, मित्र अजिबात नव्हता, त्यात काही शंकाच नाही आहे. आणि भगवंत जो काही कर्मयोगाचा नंतर कर्मसन्यास करून स्वस्वरूपाचं ज्ञान मिळवण्याचा मार्ग सांगतायत ना, हे लेचेपेचेचं काम नक्कीच नाही हो, नक्कीच नाही. त्यासाठी फार मोठं आत्मबल लागतं, हे खरंच आहे. अहो, काम क्रोध असे 6 रिपू आहेत ना, त्यांच्यापैकी एक एक सुद्धा बाहेर काढणं कठीण आहे हो. इथे तर सगळेच प्रकारच्या कामनांचा पूर्ण त्याग करायचा आहे, हे नक्की आहे. या मार्गात खूप मनन करावं लागतं, श्रवण करावं लागतं, चिंतन करावं लागतं, विचार करावा लागतो, स्वतःचं सतत निरीक्षण परीक्षण करावं लागतं, स्वाध्याय करावा लागतो, आणि मग एक एक अनुभव ओलांडीत पुढे जावं लागतं, आणि एक एक आसक्तीमधून हळूहळू मुक्त व्हावं लागतं. हा स्वतःशीच मोठा झगडा असतो, त्यात काही शंकाच नाही. स्वतःला बदलणं हे मोठ्या तपाचं आणि कष्टाचं काम आहे. त्यासाठी भरपूर नैष्ठिक बळ ज्याच्याकडे असेल ना, त्यालाच हे जमू शकेल. आणि अर्जुना तसा तू आहेस रे. त्यामुळे या मोहातून बाहेर येऊन जरा वेगळ्या दृष्टीने सर्व प्रसंगाकडे पाहिलंस ना, तर तुझ्यामधली फार मोठी क्षमता तुला निश्चित जागृत करता येईल, स्वतःचं कल्याण करता येईल रे. म्हणून ते म्हणतात, हे महाबाहू, अयोगता संन्यास आप्तुम दुःखम. अगोदर कर्मयोगाचं योग्य प्रकारे अनुष्ठान न करता डायरेक्ट संन्यास घेणं हे धोक्याचं आहे, असं भगवंत सांगतात. कारण काय होतं, संसार अगदी सोडला, समजा भगवे कपडे धारण केले, हिमालयात गेलं, पण अजून जर तुमच्या मनातून सगळ्या आशा अपेक्षा गेल्याच नाहीत, संसाराची सुखांचं अजूनही तुम्हाला आकर्षण आहे, तर मग काय होतं, मग सर्व कर्मांचा त्याग करणं हे मोठं कष्टदायक आणि दुःखदायक होतं हो, हे नक्कीच आहे. काय होतं मंडळी, जेव्हा प्रथम माणूस धार्मिक किंवा आध्यात्मिक जीवनात एक साधक म्हणून दाखल होतो ना, आणि काही सत्संगाला वगैरे जायला लागतो, किंवा समजा एखाद्या संतांच्या आश्रमात जातो, त्यांना भेटतो, तेव्हा काय होतं, त्या संतांचं जे जीवन आहे ना, त्याचं त्यांना मोठं आकर्षण वाटायला लागतं माणसाला. ते मोठे मोठे स्वच्छ आश्रम, स्वतःच्या त्यांच्या सेवेला असलेली हजारो माणसं, त्यांना महाराज आणि सद्गुरू म्हणून त्यांच्या पुढे नतमस्तक होणारे, ज्यांना आपण इतर वेळेला फार मोठी माणसं मानतो, अशी माणसं म्हणजेच कोण, जे आमदार, खासदार, मंत्री इतर वेळेला मोठे रुबाबात वागत असतात ना, ते त्यांच्यापुढे अगदी नतमस्तक झालेले दिसतात हो. अहो, आपल्याला असं दिसतं की मोठे मोठे उद्योगपती त्यांच्या शब्दाखातर केवळ लाखो रुपये खर्च करायला तयार होतात, आणि मग साधकाला असं वाटतं की त्यांचं जीवन किती छान आहे, छान छान खायचं प्यायचं, छान छान राहायचं, हजारो लोकांचा लोकसंग्रह, किती मस्त आहे. मंडळी, तेव्हा आपण विसरतो हे सर्व असूनही ही जी संत मंडळी असतात ना, ती सर्वांपासून मनाने फार दूर असतात हो. त्यांचं लक्ष फक्त भगवंताकडे असतं. आणि आपण हेही विसरतो की हे सर्व प्रसिद्धी, मान, मरातब हे मिळवण्यापूर्वी 30-40 वर्ष
त्या लोकांनी किती कठीण तपस्या केलेली आहे, खूप तपस्या केलेली आहे, खूप चिंतन केलं आहे, खूप परिश्रम घेत आहेत. आपण विसरतो. अहो बघा, मुक्तानंदांचा आश्रम जेव्हा पहिल्यांदा पाहिला ना मी वज्रेश्वरीचा, तेव्हा मलाही असंच वाटलं होतं त्यावेळेला, काय छान आहे, काय मजा आहे, किती छान जीवन आहे यांचं. पण जेव्हा त्यांचं चरित्र वाचलं तेव्हा समजलं की अगोदर 30-40 वर्ष त्यांनी फार खडतर तपश्चर्या केली होती, फार खडतर, जी आपल्या सामान्य माणसाला शक्य नाही अशी. अहो कशाला, साईबाबांच्या चरित्रात दिसतं ना, त्यांच्या बालपणी त्यांनी केवढ्या तपश्चर्या केल्या, केवढ्या, हे खरंच आहे. अहो काय असतं, यांचं आकर्षण जे असतं ना, तरीसुद्धा आपण कमकुवत मनाची माणसं सगळी कर्म सोडून एकदम बाबाजी बनणं योग्य नाही. वेश बदलला, अगदी संतांचा वेश केला, पण मत मात्र विषयभोगातच रमलेलं असेल तर काय होणार? नक्कीच नाही होणार. साधना करायचा देखावा होईल जरूर, पण मनामध्ये विषय शक्ती आणि भोगवासना असल्यामुळे बाह्य सुंदर आणि मोहक विषय समोर आले की ते बहिर्मुख होतात. एखाद्याने बघा, समजा अगदी पहिल्यांदा इंद्रियांवर अगदी घट्ट ताबा मिळवला, पण इंद्रिय फार प्रबळ असतात हो. अनेक वर्षांच्या विषय सुखाच्या सवयीच्या त्या असतात ना, ती सुटत नाहीत. आणि मग ही जी इंद्रिय असतात ती अशा साधकाच्या मनाला अत्यंत व्याकुळ आणि निराश बनवतात. भगवंतानी यततो ह्यपि कौन्तेय पुरुषश्च विपस्थितः इंद्रियाणि प्रमाथीनी हरन्ति प्रसभम मनः. काय म्हणाले भगवंत तिथे, की समजा अगदी इंद्रिय दमन केलं, मनातले रागद्वेष, आवड नावड, कामक्रोध हे काही नाहीसे होत नाहीत, चित्तशुद्धी होतच नाही. त्यामुळे तेच परत एखाद्याला काय ते आपली साधना एकाग्रता खंडित करतात. आणि मग काय होतं, चिडचिड होतं, संताप होतो. आणि सर्वात मोठा अडथळा कसला असतो माहिती आहे, आपल्या बुद्धीचा, अहंकाराचा. ते समर्पणामध्ये अडथळा म्हणून तो अहंकार उभा राहतो. आणि मग माझंच खरं ह्याच्यातच तो अडकून जातो माणूस. आणि त्यामुळेच मग पंथवाद, पोथीवाद, संप्रदाय निर्माण होतात, दुसरं काय आहे. आणि मंडळी, या सगळ्या साधकांचा अनुभव आहे हो. बघा ना, कुठल्याही संतांचं चरित्र बघा, अगदी विश्वामित्राचं चरित्र बघा ना, त्याच्या जीवनात हेच दिसतं की नाही शेवटी, की जेव्हा शेवटी अहंकार संपला तेव्हाच तो ब्रह्मपदी पोचला. हे सत्य आहे की नाही. थोडक्यात काय, कर्मयोग केल्याशिवाय मी करता नसून भगवंत करता आहे हे सारखं मनाला आणि बुद्धीला पटवायला लागतं. त्याशिवाय आवड कमी होत नाही हो, चित्तशुद्धी होत नाही. विवेक आणि वैराग्य आणि दमादी जी संपत्ती आहे तिचा उत्कर्ष होत नाही. आणि मग अगदी सर्व सोडून जर हिमालयात गेलं ना तरीसुद्धा साधना संपूर्ण होतच नाही, सुफळ होत नाही, हे खरंच आहे. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात, विषयांचा केवळ त्याग करून नाही चालत हो, त्यातून बाहेर यावं लागतं. इंग्रजीमध्ये असं म्हणतात, ओनली रिनन्सिएशन इज इझी, वी हॅव टू ग्रो आउट ऑफ इट. म्हणजे काय हो, एकदम उदाहरणं सांगितले की लक्षात येईल. बघा ना, आपल्याला जरा समजा चटक-मटक, तिखट, तेलकट खायची सवय आहे, अशी कल्पना करा. आता काय होतं, वय वाढलं की काही विकार होतात. आणि मग विकार झाले की डॉक्टर सांगतात की आता मीठवाले पदार्थ, तेलकट किंवा तिखट खाणं बंद करा, सांगतात की नाही. आता आपण ते त्यांचं ऐकतोसुद्धा, पण आपण आपल्यासमोर जेव्हा इतर लोक त्याच्यावर ताव मारताना बघतो तेव्हा मनात कुठेतरी नाराजी किंवा चिडचिड निर्माण होतेच की नाही, निश्चित आहे. या उलट बघा, तुम्ही सत्संगामध्ये काय ऐकलं की राजसिक किंवा तामसिक खाणं असू नये. कारण काय, त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो. सात्विक अन्न हे माणसाला सात्विकतेकडे नेतं. आणि मग तुम्ही काय करता, मनापासून निर्णय घेता की बस आता ह्याच्यापुढे हे खाणं कमी करायचं. हळूहळू तुमच्या आवडी बदलता तुम्ही. आणि मग असं खाणं जरी अगदी समोर आलं ना तरी काही आवड वाटतच नाही ना, कारण तुम्ही त्याची आसक्ती ओलांडलेली आहेत. आणखीन एक उदाहरण सांगतो बघा ना, आमच्या लहानपणी मुलं विटी दांडू, गोट्या, पतंग यांच्याशीच खेळत असत. त्यावेळी दुसरे असे काही खेळ नव्हतेच. आणि मुलीसुद्धा बाहुल्या, नंतर सागरगोटे किंवा भातुकली, बावला बोलीचं लग्न यात रंगलेले असायचे. आता त्यावेळेला माझ्या लहानपणी मला आठवतं आहे की आपल्याकडे 10 गोट्या असल्या ना केवढा अभिमान वाटायचा. आणि त्यातली जर एखादी कोणी घेतली तर त्याच्यावरून केवढी भांडणंसुद्धा व्हायची. हे खरंच आहे, अगदी सत्य आहे. अहो, मुलींनासुद्धा 1-2 सागरगोट्यावरून अगदी कडाडून बांधताना मी पाहिलं हो. आता आपण मोठे झालो, आता त्या गोट्यांचं, विटी दांडूचं, पतंगाचं किंवा सागरगोट्याचं काहीतरी आकर्षण कोणाला राहिलं आहे का हो, पुरुषांना काय किंवा स्त्रियांना काय. आज समजा मला कोणी 10 गोट्या आणून दिल्या, काय आवड निर्माण होईल का? काहीच नाही.
आता आजच्या लहान मुलामुलींची खेळणी बदलली असतील, पद्धती बदलल्या असतील, पण शेवटी तीसुद्धा कालांतराने त्यातून बाहेर येतातच की नाही? नक्कीच येतात. आणि म्हणून भगवान सांगतायत संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः. आता बघा इथे योग शब्द आला आहे, कर्मयोग म्हणून त्यांनी वापरला आहे. आता हल्ली योग हा शब्द मोठा इन थिंग झाला आहे बरं का, त्यामुळे त्याच्याबद्दल थोडा विचार करून मग पुढे जाऊया. मागच्या प्रवचनात आपण असं पाहिलं की सांख्ययोग हे सिद्धांत आहेत आणि ते जीवनात कसं उतरवायचं याची साधना म्हणजे पातंजली योग दर्शन आहे किंवा पातंजली योग आहे. हल्ली मात्र जो योगाचा बोलबाला आहे ना तो केवळ शरीर स्वास्थ्यासाठी आहे आणि त्याला हल्ली योग नाही म्हणत बरं का, योगा म्हणायची पद्धत आहे. वास्तविक पातंजल मुनींनी योगशास्त्र काही शरीर स्वास्थ्यासाठी नक्कीच सांगितलं नाही आहे. त्यांच्या दृष्टीने शरीर स्वास्थ्य बाय प्रॉडक्ट आहे हो. त्यांचं स्पष्ट म्हणणं असं आहे की आधी यमनियमांचं पालन केल्याशिवाय डायरेक्ट आसन प्राणायाम माणसाने करू नयेत आणि मग काय करावं, हळूहळू प्रत्यारापर्यंत प्रगती करावी, तरच अंतःकरणाची पूर्ण शुद्धी होते, इंद्रिय मनबुद्धीवर ताबा मिळवता येतो. त्यानंतर मग ध्यान धारणा समाधी या मार्गाने परमेश्वरापर्यंत पोचता येतं, नाही तर नाही पोचता येतं, स्पष्ट म्हणणं आहे. आता त्यांनी काय सांगितलं, यम नियम सांगितले. यम काय आहेत बरं? सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य हे यम. आणि संतोष, स्वाध्याय, तप आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे हे नियम झाले. आता जर काय बघा सूक्ष्मतेने जर विचार केलात ना तर ही कर्मयोगाची साधन आहे, दुसरं काहीच नाही हो. बघा ना कसं ते. आता काय असतं, हे जे यम नियम वगैरे आहेत, आपण काय करतो, समजा तुम्ही अगदी यम नियम केले, आसन प्राणायाम केलेत. आसन प्राणायामाने थोड्या प्रमाणात मनोजय मिळेल, आसन जय आणि मनोजय मिळेल की. तसंच ध्यानाच्या ज्या विविध पद्धती आहेत त्याने मन एकाग्रही करता येईल. पण असं मग एकाग्र मन भगवंताकडे नाही वळणार, ते उलटं विषयांकडे जास्त वळेल. भगवंताकडे जर वाटचाल करायची असेल ना तर कर्मयोग केल्याशिवाय पर्यायच नाही. आणि म्हणून भगवंत सांगतायत योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणादि गच्छती. या उलट बघा ज्या माणसांनी कर्मयोगाचं सिद्धांतावर विचार केला, नीट जाणून घेतलं, त्यांचं प्रामाणिकपणाने अनुष्ठान केलं तर ते साधक ब्रह्मपदी लवकर पोचतात, विनासायास पोचतात. का आणि कसं हो? भगवंत सांगतायत या कर्मयोगामध्ये आपण त्यागायचं काहीच नाही आहे, ना संसार सोडायचा आहे, नानामानात जायचं आहे, काहीच नाही. कठीण तपस्या पण काहीच करायची नाही, आवत तिथेच राहायचं आहे ना, हे नक्कीच आहे. आज आमच्या संसारासाठी, आपल्या माणसांसाठी आपण काय थोडे कष्ट करतोच की, पण त्याचबरोबर संसारातली सुखं पण प्राप्त करतो ना, हे निश्चित आहे. भगवंत सांगतायत कर्मयोग करा. कर्मयोग काय सांगतो, आजपर भरपूर कर्म केलीत, संसारासाठी केलीत, स्वतःसाठी केलीत, कुटुंबासाठी केलीत, कर्तव्य कर्म म्हणून केलीत, हे सगळं खरं आहे. पण त्यामुळे मी त्याग केला, मी मोठं कष्ट केले, ही माझी कर्तव्य मी केली, हा अहंकार पण वाढला ना. आणि त्याचमुळे आता मी कर्तव्य केल्यामुळे इतरांनीसुद्धा माझ्या बाबतीतली त्यांची कर्तव्य करणं आवश्यक आहे, असं एक भावना निर्माण झाली ना. आणि मग ते तसे वागले नाहीत की आपण निराश होतो, दुःखी होतो. यापेक्षा भगवंत काय सांगतात, तीच कर्म करीत राहा. कर्म काही बदलायचे कारण नाही आहे, फक्त त्याच्या मागची भावना बदला. आता हे तुलनेने सोपं आहे ना, तप करण्यापेक्षा नक्कीच सोपं आहे. भावना अशी करा की हा भगवंत हा देह आपल्याला कोणी दिला, भगवंताने दिला. त्यांनीच आपल्याला हे स्थान आणि हे कर्म दिलेलं आहे, हे खरंच आहे. त्यांनी माझ्यावर सोपवलेलं कर्म म्हणून मी हे कर्म करतो आहे. आता ठीक आहे, मी इतर पूजापाठ व्रतवैकल्य नाही करत, पण माझ्या कर्माने मी भगवंताची पूजाच बांधतो आहे असा भाव ठेवा की. करता करविता तो आहे हे जाणा, हे पण जाणा की तोच माझा आधार आहे, आश्रय आहे. इतर कोणीही कसं वागू दे ना, काय करायचं आहे, माझ्या भगवंताची मी सेवा करतो आहे, तो माझा सांभाळ नक्की करेल. तो जे काही करतो ना तेच माझ्यासाठी योग्य आहे अशी भावना ठेवा ना, काय बिघडलं. आणि मग काय होतं, अमुक कर्म मला आवडतं, अमुक कर्म आवडत नाही, हा भाव आपोआप कमी होऊन जातो ना, त्यात शंकाच नाही. मी करता हा भाव कमी होत जातो, इतरांकडूनची अपेक्षा करणं बंद होतं. म्हणजेच काय होतं, मन आस्ते आस्ते भगवंताकडे वळायला लागतं, हे नक्कीच आहे. आता एखादी इच्छा पूर्ण झाली की उतावळेपणे ती पुरे करायला मग आपण धावणार नाही. आपण काय करू, ती भगवंतानीच पुरी केली सांगू ना. आपली इच्छा भगवंताला आपण सांगावी, आपल्या हिताची असेल तर भगवंत पुरवी. ही सबुरी आणि तितिक्षा पण आपोआपच बांगी बांधते. नंतरची पायरी म्हणजे
ते कर्म भगवंतालाच अर्पण करायचं, भगवंतालाच ते अर्पण करायचं. आता कर्म केल्यावर अर्पण केलं एकदा की त्याचं अमुक अमुक फळ मिळालं पाहिजे ही अपेक्षा पण राहणार नाही. म्हणजेच काय होईल, जे मिळेल तेच योग्य आहे असं वाटायला लागेल. हे खरंच आहे. आणि यांनी काय प्राप्त होतं, अंतःकरणाची शुद्धी प्राप्ती होते. आणि शुद्ध अंतःकरणातच भगवंताला जाणण्याची किंवा स्वतःचं स्वरूप जाणण्याची जिज्ञासा निर्माण होते. आणि कालांतराने असा माणूस भगवंताला प्राप्त होतो. चिंतनाच्या मार्गाने, ज्ञानाच्या मार्गाने भगवत स्वरूप होतो. हे खरं आहे. आता मी म्हटलं कालांतराने, पण भगवंत सांगतात आश्चर्येण, लगेच. आता लगेच शब्द आणि कालांतर हे सगळे सापेक्ष शब्द आहेत. हे नक्कीच आहेत. हे बघा, लवकर याचा अर्थ आज कर्मयोग करायला सुरुवात केली, उद्या सकाळी भगवंताला प्राप्त झाला असं नाही हो, नक्कीच नाही. संन्यास मार्गापेक्षा लवकर, एवढाच त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे. आणि गीतेमध्ये स्पष्टच सांगितलं ना हो, की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. अगदी ज्ञानी झालं, सिद्ध झालं, तरीसुद्धा अशा ज्ञानावस्थेत आणि सिद्धावस्थेत सुद्धा अनेक जन्म भगवंताची भक्ती करावी लागते. तेव्हा असा जीव भगवंताला प्राप्त होतो. आणि मग तो जन्म कष्टदायक आहे असं त्याला नाही वाटत. मात्र हे खरं आहे. कारण काय, ते सगळे जन्म त्याला आनंददायकच वाटतात. आता आपल्याकडे थिओसॉफिस्ट नावाचा एक पंथ होता बघा, त्याने याच्याबद्दल एक थेरी मांडली. ते म्हणतात की हजारो जन्म, शेकडो जन्म माणूस केवळ संसारीच असतो. हळूहळू काही जन्म सिद्धावस्थेत होतात आणि मग त्याच्यानंतर असते 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 तो सिद्ध होतो. आणि सिद्धावस्थेतही अनेक जन्म काढल्यानंतर भगवंताला उपलब्ध होतो. पण एक होतं मात्र, कर्मयोगाला आनंदाची प्राप्ती लगेच होते, निश्चित होते. सुखी आणि आनंदी तो जरूर राहतो, हे नक्की आहे. आता ही कर्मयोगा स्थिती प्राप्त झालेल्या माणसाचं जीवन कसं असतं हे भगवंत आपल्याला पुढच्या 7व्या श्लोकात सांगतायत. तो आपण पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम.